अनवाणी पायाने जेव्हा मी समाधी मंदिराकडे प्रवेश केला ना, तेव्हा सगळा थकवा, सगळी वेदना क्षणात विसरून गेलो. त्या क्षणी जाणवलं, हा प्रवास मला एक गोष्ट शिकवून गेला. जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा अनोळखी माणसंही जीवनभराची आठवण बनतात. हा प्रवास खरंच अविस्मरणीय होता, कारण यात ट्रेन होती, प्रवास होता, अनवाणी पाय होते, अनोळखी लोकंसुद्धा होती, पण सर्वात महत्त्वाचं ते होते. सो मित्रांनो, तुमचा भटक्या सीड आता निघालाय अक्कलकोटला. हो मित्रांनो, ते पण विदाऊट चप्पल. आता ते का कसं ते मला नाही माहिती, पण मला जे वाटलं ते मी केलं. मित्रांनो, रात्रीची चेन्नई एक्सप्रेस पकडून मी सकाळी 7-8 वाजता पोचलो आहे अक्कलकोटला. आणि ट्रेनमध्ये काही अनोळखी होते, ते ओळखीचे झाले आणि मग सोबतच आम्ही निघालो. पहिल्यांदाच भेटलेल्या लोकांसोबत स्वामींच्या चरणी जाण्याचा योग येणं हा केवळ योगायोग नव्हता, तो स्वामींचा आदेश होता. आणि हेच मी विचार करून आम्ही निघालो आता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. मित्रांनो, बाहेर आल्यानंतर आपल्याला खूप सारे ट्रॅक्स दिसतात, खूप सारे ऑटो रिक्षाज दिसतात, जे शेअरिंगमध्ये आपल्याला अक्कलकोट शहरामध्ये सोडतात. मित्रांनो, अक्कलकोट रोड स्टेशनपासून थोडंसं एक 15-20 मिनटाच्या अंतरावरतीच अक्कलकोट शहर आहे. आणि शहरात आल्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला भेटतात, हॉटेल्स वगैरे दिसतात, भक्तनिवास वगैरे असतं, ते तुम्ही बुक करू शकता. सो मित्रांनो, आता आम्ही फायनली पोहोचलो अक्कलकोटला. आणि आम्हीसुद्धा एक डोरमॅट्रीच यूज केलेली, जे फक्त आंघोळीपुरता आम्ही घेतलेली होती. आणि सगळेजण आम्ही तिथे फ्रेश झालो आणि मग तयार होऊन निघालो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. सो मित्रांनो, हे सगळे आपले नवीन मित्र आहेत जे आपल्या ब्लॉगमध्ये जॉईन झाले आहेत. सर्वात अगोदर आम्ही निघालो आहे वटवृक्ष मंदिरला. आणि जवळच होतं ते, जिथे आम्ही डोरमॅट्री घेतली त्याच्या 5 मिनटाच्या अंतरावरतीच वटवृक्ष मंदिर होतं. आणि वटवृक्ष मंदिरला आम्ही गेल्यानंतर खरंच म्हणजे खूप बरं वाटलं. स्वामींचा बुलावा आलेलाच. मला का कोण जाणे अक्कलकोटला जावं असं वाटलं, आणि ते पण मी विदाऊट चप्पल निघालो. माहीत नाही कारण का, कसं कशी, पण स्वामींनी बोलवलं आणि मी निघालो. आणि आता तुम्ही पाहू शकता वटवृक्षाचं आपण दर्शन घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वटवृक्षाचे दर्शन घेतले मित्रांनो. त्यानंतर थोडं विश्राम करूया किंवा नामस्मरण करूया, गाभाऱ्यात बसूया, स्वामींशी बोलूया थोडं. म्हणून आम्ही इथे एक सभामंडप असतो बाजूलाच, तिथे बसून आम्ही नामस्मरण करण्यासाठी बसलेलो. नामस्मरण जवळजवळ एक 10-15 मिनटं नामस्मरण केलं, थोडं स्वामींशी बोललो, मनोगत व्यक्त केलं. आणि मग त्यानंतरच बाजूला एक श्वान आलेले, आणि ते श्वान खूपच एकदम हे करत होते बाजूला, काय माहीत का पण आलेले होते. आणि मग नंतर आम्ही बाहेर पडलो दर्शन केल्यानंतर. थोडा नाश्ता केलेला होता, मे बी ते नाश्ता थोडा ओके होता, बट ठीक आहे. मग नाश्ता केल्यानंतर मित्रांनो, आता मी निघालो समाधी मंदिराकडे. या आपल्या मुलांना माहिती नव्हतं ॲक्च्युली समाधी मंदिर कुठे आहे. मी बोललो चला आलात तर तुम्हाला मी दाखवतो समाधी मंदिर कुठे आहे. आणि ते समाधी मंदिर खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. मित्रांनो, आता जवळजवळ 1.5 किलोमीटर चालत आल्यानंतर समाधी मंदिर आपल्याला समोर दिसतंय. दक्षिण भारतीय शैलीमध्ये मानलेलं असं समाधी मंदिरचं थोडं कळस तसाच आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, अक्कलकोटसुद्धा आपल्या कर्नाटक बॉर्डरवरतीच आहे, त्यामुळे इथे महाराष्ट्र आणि कर्नाटकी कल्चर हे आपल्याला दिसतील, त्यात काय शंका नाही. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे समाधी मंदिराकडे. समाधी मंदिराकडे खूपच गर्दी होती, त्यामुळे फार का दर्शन करता आलं नाही, कारण 1 डे ट्रिप होती. त्यानंतर आम्ही वळलो चोळप्पांच्या वाड्याकडे. हो मित्रांनो, स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा यांचा हा वाडा. आणि वाड्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ जिथे राहत होते, जिथे वावरत होते, जिथे त्यांचं वास्तव्य होतं, जिथे त्यांचं म्हणजे
पूर्ण 21 वर्ष ते इथे राहिले अक्कलकोटमध्ये, ते ह्या जागेवरच राहिले. स्वामींनी स्वतः एक विहीर निर्माण केलेली होती, ती विहीरसुद्धा तुम्हाला दिसेल इथे. नवीनच बांधकाम केलेलं चोळप्पा महाराजांचे 5वे वंश त्यांचं हे घर आहे. आणि त्या घरामध्ये पादुकासुद्धा आहेत, ज्याला खडाव बोलतात. त्या पादुकांचं दर्शन घेतलं. माफ करा मित्रांनो, त्याला व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता. मग मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे आता सोलापूरच्या दिशेने. हो मित्रांनो, 1 डे ट्रिप होती, त्यामुळे खूपच अवघड होतं. पण स्वामींचा बुलावा होता, स्वामींना भेटलो आणि खूप सारी पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आता मी निघालो आहे मुंबईकडे. हे आपले सोबतचे मित्र आहेत, जे सकाळी ट्रेनमध्ये भेटलेले, ते सुद्धा आपल्यासोबतच आहेत. मित्रांनो, एक गोष्ट मला नेमकी जाणवली, स्वामी समर्थ कोणताही ओळखी पाहत नाहीत, हे फक्त भक्ती पाहतात. हा प्रवास मला एक गोष्ट शिकवून गेला मित्रांनो. जेव्हा श्रद्धा खरी असते ना, तेव्हा अनोळखी माणसंही जीवनभराची आठवण बनतात. हा प्रवास अविस्मरणीय होता, कारण यात ट्रेन होती, प्रवास होता, अनवाणी पाय होते, अनोळखी लोकंसुद्धा होती, पण सर्वात महत्त्वाचं स्वामी समर्थ सोबत होते. सो मित्रांनो, तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं. श्री स्वामी समर्थ. अरे 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 थांबा, पुढील व्हिडिओ कोणता येणार आहे ते तरी पाहून जा. जसं काय आपण आज पाहिलं, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्या प्रकारे त्यांचा एक शिष्य होता, जो कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात एका गावामध्ये आले आणि तिकडे त्यांनी 5 प्रकारचे पादुके स्वामींचे गोळा केले. एक असं ठिकाण दत्तगुरू महाराजांचं, जिथे त्यांचे 5 पादुका आहेत, पण ते पण न दिसण्यासारखे. हो मित्रांनो, पुढील व्हिडिओ नक्की पहा. त्यासाठी अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.